नांदेड लोकसभेचे संभाव्य उमेदवार अमिता अशोकराव चव्हाण या मुखेड दौऱ्यावर आले असता त्यांच्या सोबत त्यांची कन्या ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण यांची तालुक्यातील कार्यक्रमातील उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, पण त्याची वाट न पाहता मुखेड तालुक्यात पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून लोकसभेचे संभाव्य उमेदवार अमिता चव्हाण यांनी मुखेड तालुक्यातील येवती या ठिकाणी नराशाम महाराज यांच्या मठात जाऊन आशीर्वाद घेतलाय आणि पाळा या ठिकाणी धावती भेट देण्यात आली। तर मंडलापूर येथे एका घराच्या वास्तुशांती कार्यक्रमात हजेरी लावून काँग्रेस तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्या सोबत श्रीजया चव्हाण, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषद सदस्या सुशीला पाटील बेटमोगरेकर, शकुंतला बोंडलेवाड, मंगाराणी अंबुलगेकर, शेषरावजी चव्हाण, दिलीप पाटील बेटमोगरेकर, युवा नेते संतोष बोंडलेवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते। तर यावेळी चव्हाण दाम्पत्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांचे झालेले राजकीय पदार्पण हा चर्चेचा विषय ठरलाय। विचार करण्याची गोष्ट झाली की आपल्याला या भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद असो, लोकसभा असो, विधानसभा असो, ही जी साखळी आहे, ही जी साखळी आपल्याला विकासाची आहे, ही आपल्याला एकत्र ठेवण्याची गरज आहे। काय कारणामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावापर्यंत जे प्रयत्न केले साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री असताना किंवा लोकसभेचे उमेदवार असताना आपल्या गावातला प्रयत्न केले, पण काय कारणामुळे आपल्या या गावामध्ये पूर्णसह निधी पोहोचला नसेल, आले पण ते आता जे अपेक्षा असते तेवढं नसतं। पण ही गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या की साहेबांचं नेहमी लक्ष आपल्या या भागातला विकास करण्यासाठी आहे, पण त्याच्याबरोबर आपल्याला आमदार आणि आपल्या बरोबरचे जिल्हा परिषदचे मेंबर, ग्रामपंचायत मध्ये तुम्ही बघा, जर ग्रामपंचायत मध्ये 4 वेगळे माणसं आले, 4 वेगळे माणसं आले, ते माणसामध्ये किती आपल्या गावाचा विकास करण्यामध्ये किती लोकांची ओढातोड चालते की हे बाबा नाही माझ्या रस्ता हे करायचं नाही, तुमचं करायचं। त्यामुळे गावाचा विकास करण्यासाठी पण आपल्याला आपल्या ग्रामपंचायत पण आपले विचारायचे असेल किंवा जिल्ह्यात चल असेल, हे कुठल्याही गोष्टी न बघता आपला जिल्हा भक्कमपणाने आपले नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या पाठीमागे उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहावं आणि भावीची उमेदवारी आपण सर्व काँग्रेस पक्षाच्या जणांनी सर्वांनी शिफारस करून आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला पाठवलेली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून देश पातळीवर आपल्या हायकमांडकडे आपण पाठवलं, तर आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की भावीला आपल्या सर्वांच्या माध्यमातून उमेदवारी भेटावी आणि उमेदवारी भेटल्यानंतर निश्चितपणाने भावीला जास्तीत जास्त मतांना आपण 100% मतांना आपल्या गावातील लोकांनी निवडून द्यावं, ही विनंती करण्यासाठी आपण आलेलो। मित्रांनो, आपल्या समोर कोणता पक्ष येणार आहे, कोण उमेदवार येणार आहे याची काळजी आपण करण्याची आवश्यकता नाही, कारण की आपला अशोकरावजी चव्हाण साहेबांना बोलायचं आहे। त्यांनी या महाराष्ट्र राज्याचे 2 वेळेस मुख्यमंत्री म्हणून काम केलं। कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांनी सुद्धा आपल्यावर खूप उपकार केलेले आहेत। या घराण्याला सोडून आपल्याला दुसरं काही बघायचं नाही, यांच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणाने उभं राखायचं आहे। दुसऱ्या पक्षाची येतात तात्पुरते, जसं आता आज बाजार आहे, बाजारामध्ये भाजीपाला जसं विकतात, आज विकतात 2 रुपयाचा माल 4 रुपयाला देतात आणि उद्या निघून जातात, पण गॅरंटीचा माल त्याचा नसतो। तर काँग्रेस पक्षाचा असेल, चव्हाण घराण्याचा असेल की आपल्याला कधीही सुखादुःखामध्ये समोर बसलेल्या युती सरकारमधल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवावर असो की माझ्या गावच्या जीवावर असो की तालुक्याच्या जीवावर आमचे नेते आदरणीय हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब, दिलीप पाटील हे 2 बंधूची जोडी आणि या समोर बसलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या जीवावर या वेळेस मुसकडमधून तुम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला खात्री देतो। झाल्या काही चुका झाल्या, गेल्या वेळेस आम्ही अहमदपूर या तालुक्याचे आमदार होते, दिलीप पाटील 20 वर्षापासून गंगाराम पाटील 50 समिती मेंबर झाले, विजय पाटील होते 50 समिती मेंबर झाले, आखरग्याचे मेंबर जिल्हा परिषद काँग्रेसच्या तिकिटावर झाले। आज तुम्हाला गेल्या 5 वर्षाखाली दिलीप पाटलांना अध्यक्षपदाची संधी आली, तेव्हा सुद्धा गडबोडीत त्यांना अडचण होऊ नये म्हणून आम्ही युतीमध्ये बोलून घेऊन सुद्धा त्यांना निवडून देऊन 6000 मतांनी निवडून देऊन त्या सरकारला अध्यक्ष केलं होतं। आपण त्यांनी सुद्धा आमच्या सरकारचा भरपूर असा विकास करण्यासाठी कोणतेही कमी पडण्यात दिले पाहिजे। त्यांच्या धर्तीवर गेल्यावर युतीला आरक्षण सुद्धा। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।